नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आपलं आरोग्य. मित्रांनो, जसंच की आजचा विषय आहे आपला की रक्त कमी झाल्यानंतर काय होतं शरीरातलं, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, आपल्या शरीरावर काय होतात. तर पहिला तर प्रॉब्लेम आपल्याला हे शरीरावर असा होतो की मित्रांनो, आपलं HB जर कमी असेल तर आपण सतत आजारी पडतो. सतत कोणत्या ना कोणत्या आजाराला आपल्याला झुंज द्यावं लागते. सर्दी, खोकला वारंवार, जसं की हातपायाचा गळाटा होणे, थकवा येणे, चिडचिड होणे, HB कमी असल्यानंतर असे प्रॉब्लेम होतात. तर आपण त्याच्यावर कशी मात करायची, कसा घरगुती उपाय करायचा आहे, एकदम साधे सोपे उपाय करून सुद्धा आपण आपला HB वाढवू शकतो मित्रांनो. तर चला मी सांगते काय करायचे. पहिलं तर शेंगदाणे, गूळ शेंगदाण्याचा लाडू करून खायचे आहे. दररोज सकाळी एक तुम्ही लाडू जर खाल्ला तरी तुम्हाला फरक पडणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फॉलिक ॲसिडच्या गोळ्याचा कोर्सही करू शकता, त्याने सुद्धा तुमचं जोराने रक्त वाढू शकतं. नंतर तुम्ही पाणी जास्त प्यायचं आहे. पाणी भरपूर प्यायल्यानंतरही सुद्धा HB की भाज्या खायच्या आहेत. तर रक्त वाढण्यासाठी कोणत्या भाज्या चांगल्या आहेत, तर तसंच रक्त वाढण्यासाठी पालक खाऊ शकता तुम्ही. जास्त प्रमाणात पालक खाल्ली तरी चालते. दुसरं म्हणजे मेथीने पण रक्त वाढते. मेथीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रमाणात खाऊ शकता. आणि मित्रांनो, जितके भाजीपाला खातात तितकं तुम्ही हेल्दी राहता. तसंच तुम्ही दररोज एक ॲपल खाल्लं तरी चालेल. फळं खायचे आहेत, भरपूर भाजीपाला खायचा आहे, जेणेकरून ह्या थंडीमध्ये सुद्धा तुमची स्किन ड्राय पडणार नाही, HBचाही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही जर खाण्यावर पथ्य पाळले, चांगले व्यवस्थित जर डाएट फॉलो केला तर मित्रांनो तुम्हाला कोणताही आजार कधीच होणार नाही, HB तर कधीच कमी होणार नाही. आणि मित्रांनो, कसं आहे, ह्या ताणतणावामध्ये बऱ्याच लोकांना असे प्रॉब्लेम येतात की स्वतःवर लक्ष देत नाही. पण आत्ताची आरोग्यदायी गोष्ट म्हणजे आपल्याला स्वतःवर लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की महागाई खूप वाढलेली आहे. महागाई वाढल्यामुळे दवाखान्याचे खर्च ही भरपूर वाढलेले आहे मित्रांनो, जे की आपण सहसा व्यस्त घालू शकत नाहीत. तर मित्रांनो, स्वतःच्या शरीराकडे जर काळजीपूर्वक तुम्ही लक्ष दिलं, व्यवस्थित जर डाएट फॉलो केलं तर तुम्हाला नक्की फरक पडेल. मित्रांनो, जर माझं चॅनल तुम्हाला खरंच मनापासून आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मित्रांनो, जर माझं काही बोलताना चुकत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. धन्यवाद. थँक्यू.